नमस्कार मित्रांनो. ह्या अगोदर जे आपण दोन हे बघितलेत, दोन पझल सॉल्व्ह करून झाले होते. त्यामधले राहिलेले दोन पझल आहे. ते पझल आपल्याला आज सॉल्व्ह करायचे होते. थोडा उशीर झालाय या व्हिडिओला यायला. परत रेकॉर्ड करावा लागला. त्यामुळे थोडासा वेळ लागला त्या गोष्टींमध्ये. पण काही प्रॉब्लेम नाही. आपण हे जे दोन पझल आहेत जे राहिले होते ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. ठीक आहे. आणि ह्या पझल सारखेच जे प्रश्न काही असतील पझल तुम्हाला सॉल्व्ह करायला प्रॅक्टिससाठी लागणार आहेत. तर ते प्रॅक्टिससाठी जे पझल असतील ते तुम्हाला खाली आपलं एक टेलिग्राम चॅनल आपण जे होतं राहिलेलं होतं ते आपण सुरू केलेलं आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन झाला तर त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन मिळतील आणि तिथनं तुम्ही अशा प्रकारचे सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. हे मला नंतर पण सांगता आलं असतं, पण ते काही लोकांची ज्यांची स्टडी झाली ती टेलिग्रामला चॅनलला जॉईन होऊन लगेच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात किंवा हा क्वेश्चन पण तुम्हाला तिथं मिळेल. याचं उत्तर तुम्हाला जे आहे ते तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघू शकता. रेफरन्ससाठी हा व्हिडिओ वापरू शकता. आता आपल्याला दोन वेगवेगळे झाले होते. आता याच्यामध्ये बर्थ डेट वापरलेली आहे. म्हणजेच की याच्यामध्ये जन्मानुसार आपल्याला हे पझल सॉल्व्ह करायचं आहे, की जन्मानुसार कोण कुठं बसणार आहे. तर अशा प्रकारचं एक पझल असतं. ज्याच्यामध्ये 8 व्यक्ती अमोल, ऋतुजा, युवराज, किशोर, कमल, उमेश, विनया आणि गौरी यांचा जन्म 15 जुलै रोजी 8 वेगवेगळ्या वर्षामध्ये झाला. वर्ष दिलेले आहेत 86, 88, 90, 91, 93, 2007, 2012, 2015 मध्ये. मात्र कोणत्या व्यक्तीचा जन्म नेमका कोणत्या वर्षी ठरलेला नाही. हे थोडंसं आकाशवाणीसारखं वाटतंय, की नंबर जेव्हा असलेत ते 86, 88. बरं. आता आपला जो पॅटर्न आहे पहिला आपण काय करून घेतो, अगोदर त्यांची सगळी इन्फॉर्मेशन आपल्या एका साईडला लिहून घेतो. इन्फॉर्मेशन लिहायला सुरू करू. काय म्हणतात, की किशोर आणि ऋतुजा यांच्यामध्ये 4 व्यक्ती आहेत. तर किशोर आणि ऋतुजा यांच्यामध्ये 4 व्यक्ती आपण आडव्या लाईनमध्ये दाखवणार. का? कारण मी सांगितलं वर आहे की खाली आहे माहीत नाही. तर किशोर आणि ऋतुजा रेड कलरमध्ये इन्फॉर्मेशन घेऊन घेऊ. किशोर आणि ऋतुजा यांच्यामध्ये 4 लोक. त्यानंतर 4 व्यक्ती जन्मलेले आहेत आणि ऋतुजा ही एका समसंख्येच्या वर्षी जन्मलेली आहे. ऋतुजा ही समसंख्या म्हणजे कोणती? 86, 88, 90 आणि 12. 4 वर्ष आपल्याकडे समसंख्येमध्ये आहे. ठीक आहे. तर ह्या 4 पैकी कुठेतरी झालं असेल 86, 88, 90 आणि 2012. इथं 12 लिहून ठेवतो. ही झाली आपली माहिती. ऋतुजा आणि विनय यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. ऋतुजा आणि विनय हिच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. त्यानंतर विनय आणि युवराज यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. विनय आणि युवराज यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहे. हे नंतर आपण तिकडे साईडलाच करणार आहोत. विनय आणि युवराज यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत. युवराजच्या आधी जन्मलेल्यांची संख्या आणि उमेशच्या नंतर जन्मलेल्यांची संख्या सारखी आहे. माझ्यासोबत तुम्ही वाचा, म्हणजे थोडंसं याच्यामध्ये काय होईल की तुम्हाला समजून येईल की कशा प्रकारे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. की क्वेश्चन सेंटेन्स होतं की युवराजच्या आधी जन्मलेले संख्या आणि उमेशच्या नंतर जन्मलेल्या संख्या सारखी आहे. आता ह्या गोष्टीवरती आपल्याला फोकस करायचा आहे. ज्यावेळेस असं येणार हे दोन्ही ॲरो तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. युवराजच्या आधी जेवढे तेवढेच उमेशच्या नंतर, हे लक्षात घ्या. उमेशच्या नंतर जेवढेच युवराजच्या अगोदर. त्यानंतर जन्मलेली आहे. त्यानंतर उमेश संख्या आहे. अमोल आणि गौरी यांच्या जन्मात 14 वर्षाचं अंतर आहे. अमोल 14 वर्ष, गौरी. आता 14 लोक नाही आहे, 14 लोक नाही आहेत, 14 वर्ष आहे. 14 वर्ष त्यांच्यामध्ये आहे. 14 वर्षाचं अंतर आहे. कमल आणि गौरी यांच्यामध्ये किमान 2 व्यक्ती जन्मलेले आहे. कमल आणि गौरी आणि कमल इथं 2 किंवा 2 पेक्षा जास्त चालतील ना. इथं काय म्हटलंय बघा, कमल आणि किमान. कमाल किमान हे तापमानामध्ये आपण बघतो. कमाल तापमान, किमान तापमान. किमान म्हणजे काय, कमीत कमी तर एवढे पाहिजेतच पाहिजे. त्यापेक्षा जास्त असले तरी चालतील, पण एवढे तर पाहिजेतच. म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त असते तर चालतील, पण 2 तर पाहिजेच. गौरी आणि कोणामध्ये? कमलमध्ये. आता तुम्हाला माहिती सगळी लिहून घेतली आहे, बाकी तर काही राहिलेलं नाहीये. तर माहिती राहिलेली नाहीये तर आपल्याला काय करावं लागेल, याला साईडला घेऊन ठेवू. ठीक आहे. साईडनं लिहून झाल्यानंतर आता ह्या साईडला आपल्याला सॉल्व्ह करायला मोकळं हवं. पण आता या साईडला मोकळं करताना मी अगोदर सांगतो सेट मोठा बघा, कोणता सेट आपला लवकर बघू शकतो. तर इथं बघायला गेलं किशोर आणि ऋतुजामध्ये 4 लोक आहेत. ठीक आहे. किशोर आणि ऋतुजामध्ये 4 लोक आहेत. किशोर आणि ऋतुजा यांच्यामध्ये 4 लोक आहेत. हा एक सेट मोठा आहे आणि ऋतुजा 86, 88, 90, 12ला बसते. मग थोडंसं समजण्याच्या अगोदर आपण अगोदर सेटअप लिहून घेऊ की काय आहे. तर आपला की सुरुवात होती आपली 86 पासून. 86, 88, 90, 91, 93, त्यानंतर 2007 आय थिंक, आणि मग 2012. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. एक वर्ष मिस होतं कुठलं तरी. ते वर्ष पण बघू द्या अगोदर कुठलं आहे तर 12, 15. ठीक आहे.
12 आणि 15, एक 12 आणि एक 15 हे एवढे वर्ष आहे. या वर्षामध्ये वर्षा, ठीक आहे, वर्षा म्हणजे वर्ष, वेगळा अर्थ नाही काय. वर्षामध्ये 14 वर्षाचा गॅप पाहिजे अमोल आणि गौरीमध्ये. हे एक इथं होतं. आता इथं बघितलंय ना आपण, किशोर आणि ऋतुजा यांच्यात 4 लोक पाहिजे. 4 म्हणजे 4 हे 5 आणि 6 लोकांत सेट होतं. पण प्रॉब्लेम हा आहे की ऋतुजा 86, 88, 90, 12 4 जागा दिलेल्या आहेत ऋतुजासाठी. आणि चारही पण काय होऊ शकतं, चारही पण ठिकाणी तिचं काय पॉसिबल आहे बसणं. ते बसली 4 ठिकाणी तर आपल्याला 4 पॉसिबिलिटी कराव्या लागतील. थोडंसं ह्यामुळे काय होऊ शकतं, असं वाटतं की लेंदी होईना. कारण ऋतुजाला आपण 86 वर ठेवू शकतो, 4 सोडून किशोर बसतो. ऋतुजाला 88 वर ठेवलं तरी 4 सोडून किशोर बसतो. त्यानंतर परत उलटं जरी केलं की 90 वर ठेवलं 1, 2, 3, 4 तरी किशोर बसतो. आणि उलटं जरी केलं म्हणजे जसं 12 आणि 12 वर जरी केलं तरी ते वर किशोर 4 ने बसू शकतो. तर अशा ह्यामुळे 4 पॉसिबिलिटी तयार होतील. मग आपल्याला ते नको आहे. आपल्याला कमीत कमी, कारण आपल्याला कमीत कमी लवकर म्हणजे कमीत कमी टाइममध्ये सॉल्व्ह करायचं आहे ना. 4 पॉसिबिलिटी जास्त टाइम. मग आपण काय करू की हे बघू, एक कमोल नाही, अमोल आणि गौरी यांच्यात 14 वर्षाचा फरक आहे. 14 वर्षाचा फरक कुठं कुठं होतो ते बघू. आता 14 वर्षाचा फरक म्हणजे काय, प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करून बघणार का की 2 वर्ष नाही. साधं लावू इथनं. 86 + 14 केलं, 86 + 4 90, 2000 पाहिजे होतं, पुढे कुठंच नाहीये. 88 4 92 + 10 2002, पुढे कुठंच नाहीये. 90 90 + 14 घेतलंय, ठीक आहे. 90, एक सेकंड, इथं दिसत नाहीये याच्यामध्ये, तुम्हाला व्हिडिओमध्येच येत नाहीये. एक सेकंड, इथनं दिसतंय हे, हा हे दिसतंय, थोडंसं स्क्रीनच्या बाहेर गेलंय. 86 88 90 91 93 2007 2012 2015. तर इथं लिहिलं. आता बघा, 86 मधनं 86 + 14 केले तर 2000 होतात. 2000 पुढे कुठंच नाहीये. 88 + 14 केलं तर 92, 2002 पुढे कुठंच नाहीये. 90 + 14 केलं तर 2004 होणार, ते पुढे कुठंच नाहीये. 91 + 14 केलं तर 95 आणि 10 2005 होणार, ते कुठंच नाहीये. 93 + 10 93 + 4 97, 97 + 10 2007. इथं 14चा गॅप होतो. पुढं पण कुठं होत नाही. 7 आणि 7चा फरक आणि एक 8चा फरक येतो. तर पुढे तर शक्य नाही. 14चा फरक फक्त 2च ठिकाणी आहे, 93 आणि 2007 मध्ये. 93 आणि 2007 मध्ये आपल्याला ठेवायचा आहे अमोल आणि गौरीला. परत प्रॉब्लेम हा आहे की अमोल मोठा आहे की गौरी मोठी आहे याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही. तर अमोल मोठा की गौरी मोठी ह्यासाठी आपल्याला दोघांना पण एका जागी ठेवून बघावं लागेल. दोघांना पण एका जागी ठेवून बघू, ज्याच्यामध्ये मी ठेवतोय की एक वेळेस आपल्याला अमोलला ठेवावं लागेल. अमोलला घेऊया 93 वर अमोल, आणि गौरीला घेऊया 7 वर. हे झालं एक. किंवा असं होऊ शकतं की गौरी वर असेल, म्हणजे गौरी मोठी असेल आणि अमोल छोटा असेल वयाने. तर अमोल आणि गौरीचं झालं. आता कमल घेऊन टाकायचं का लगेच? लगेच नाही घ्यायचं कमलला. का? कारण त्यांच्यामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्ती चालतात. मग गौरी जर इथं आहे तर वर पण कमल इथं पण येऊ शकतो, इथं पण, आणि इथं पण येऊ शकतो, प्लस इथं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो. मग एवढे सारे पॉसिबल चान्सेस आहेत त्याचे बसण्याचे. तर नाही करायचं आपल्याला दुसरी ठोस माहिती घ्यायची. दुसरं इथं कोण आहे? किशोर ऋतुजा तर सध्या काही होऊ शकत नाहीये, कारण 4चं ते सेम कंडिशन जशी आहे तशीच आहे. इथं बघायला गेलं तर एक दिसतं की ऋतुजा, विनय आणि युवराज आहे. तर आता याच्यामध्ये बघा की प्रत्येकामध्ये 2-2चा गॅप आहे. म्हणजेच ऋतुजाच्या 2 नंतर, एक सेकंड उभं लिहितो की ऋतुजा हे असेल इथं, 1-2 सोडून विनया असेल आणि 1-2 सोडून युवराज असेल. किंवा उलट असू शकतं की युवराज असेल, 1-2 सोडून विनया असेल, 1-2 सोडून ऋतुजा असेल. ह्यामध्ये एक तर कन्फर्म झालं की काय, विनयामध्ये पाहिजे. विनयाची जागा फिक्स आहे. विनया आता मोजायला गेलं तर 1 2 3 4 5 6 आणि 7 7 जागा पाहिजेत आपल्याला. 7चा सेट पाहिजे. ज्या 7च्या सेटमध्ये 7 वर रिकामा पाहिजे, म्हणजे 7 मधली जागा खाली पाहिजे, 4 नंबरची जागा खाली पाहिजे आणि 1 नंबरची जागा खाली पाहिजे. एकतर असं होऊ शकतं, किंवा 2 3 4 5 6 7 आणि 8 8 नंबरची जागा खाली पाहिजे, 4 नंबरची जागा खाली पाहिजे, आणि 5 नंबरची जागा खाली पाहिजे आणि 2 नंबरची जागा खाली पाहिजे. बघा आता काय, 1 4 7 जागा खाली पाहिजे, किंवा 2 5 8 जागा खाली पाहिजे. 1 4 7 वर बसते का बघू. इथनं 1 4 7 युवराज 1 झालं, 1 2 3 4. तर हे तर पॉसिबल नाही. 4 वर विनया बसू शकत नाही.
आपल्याला 4 नंबरची खाली पाहिजे होती, तर हा सेट वापरावा लागेल 2 5 7 वाला. तर 2 5 वाला म्हणजे इथं ह्या दोघांपैकी कोणीतरी 1 2 विनया 1 2 मग ऋतुजा किंवा युवराज. तर हे पॉसिबल आहे. तर आपल्याला हा सेट वापरायचा, हा नाही. हा सेट म्हणजे 2 5 8 वाला, की 2 वर कोणाला ठेवा, युवराज किंवा ऋतुजा, युवराज किंवा ऋतुजा. 2 सोडून विनया, विनया कन्फर्म इथंच आहे ना. 2 सोडून परत ऋतुजा किंवा युवराज. आता हे झालं, परत इकडे पण तसंच ठेवून टाका, युवराज किंवा ऋतुजा. 2 सोडून विनया, विनया इथं कन्फर्म झाली, आणि युवराज किंवा ऋतुजा. हे झालं. आता थोडंसं इथलं रफ करून घेतो, कारण यांचं काम झालंय आपल्याला इथपर्यंत तरी. ठीक आहे. आता विनया झालाय, युवराज झालाय. त्यानंतर युवराजच्या जेवढं वर तेवढं उमेश. युवराजला फिक्स नाही भेटलं. आता युवराजला फिक्स नाही भेटलं तर ऋतुजाला बघू. आणि ऋतुजा आणि यांच्यामध्ये किती लोक होते, एक 4 लोक होते किशोरमध्ये. ठीक आहे, ऋतुजा आणि किशोरमध्ये 4 लोक. आता ऋतुजाच्याकडे आपल्यासाठी 2 जागा ठेवलेल्या. या 2 जागापैकी बघू की कुठं ऋतुजा आणि हे बसू शकतो, किशोर. ऋतुजा जर इथं असेल, इथं पहिले हे घेऊ. ऋतुजा जर इथं असेल तर 1 2 3 4 किशोर इथं पाहिजे होता, पॉसिबल नाही. ऋतुजा जर इथं असेल तर 1 2 3 4 किशोर इथं होऊ शकतं, तर किशोर इथं पाहिजे. किशोर इथं असेल तर मग ऋतुजा इथंच पाहिजे होती. ऋतुजा जर इथं आहे तर इथं युवराज असेल. आलं लक्षात. ऋतुजा 1 2 3 4 सोडून किशोर. जर ऋतुजा इथं आहे तर युवराजवर. सेम इथं पण तेच होणार, इथं काही वेगळं नाही होणार, कारण दोन्ही काय सेमच आहेत. तर किशोर इथं. परत परत नाही मोजायचं, टाइम नाही गमवायचा. ते राहिलंय काय आता. आता आपल्याजवळ आहे कमल. कमलमध्ये आपल्याला एक सेकंड, कमल कुठे गेलं. हा, एक युवराजच्या खाली, युवराजच्या वर जेवढे असतील तेवढे उमेशच्या खाली पाहिजे. युवराजच्या वर 0 आहे तर उमेशच्या खाली पण 0. उमेश आणि उमेश दोन्ही पॉसिबिलिटी शेवटपर्यंत सोबत चालले. आता पाहिजे राहिलाय फक्त कमल. कमल जो आहे तो काय 2 किंवा 2 पेक्षा जास्त लोक पाहिजे, कमी चालणार नाही. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. तर 2 आता इथं कोण आहे, गौरी. गौरी 1 2 नाही जमत बघा, इथे एकच लोक मध्ये येतो. गौरी आणि विनय कमलमध्ये फक्त एकच लोक मध्ये येतो, तर हे नाही चालणार. तर हे कॅन्सल होईल आपलं. गौरी इथं आहे 1 2 कमल, ही पॉसिबल आहे आणि होतं पण. ठीक आहे, तर हे आपलं झालंय बरोबर. तर ही बाजू झाली बरोबर, ही बाजू झाली चुकीची. ठीक आहे, तर एक आपलं पझल इथं सॉल्व्ह झालंय. तर या पझलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर लिहायचे आहे. तर आन्सर पुढच्या पेजवर आहे, फक्त लक्षात घ्या. युवराज किशोर कमल विनया अमोल गौरी ऋतुजा आणि उमेश. त्यामध्ये म्हटलंय की खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म 91 मध्ये झाला. ठीक आहे, 91 साली ह्यामध्ये विनयाचा झालेला आहे. ठीक आहे, विनया जे असेल ते तुमचं उत्तर आहे. याच्यामध्ये ऑप्शनमध्ये नाही आहे, तर वरीलपैकी काही नाही. युवराज आणि कमल यांच्या दरम्यान किती लोक जन्मले. युवराज आणि कमल यांच्यामध्ये किती, एकच व्यक्ती जन्मलेला आहे. युवराज आणि कमल यांच्यामध्ये एकच व्यक्ती जन्मलेला आहे. एक आपलं काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म गौरीनंतर लगेच झाला. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा जन्म गौरीनंतर लगेच. तर गौरी आहे इथे. गौरीनंतर लगेच जो आहे तो ऋतुजाचा झालेला आहे. नंतर गौरीनंतर लगेच ऋतुजा. खालीलपैकी 4 व्यक्ती एका विशिष्ट प्रकारात येतात. एक व्यक्ती वेगळी आहे तर कोणत्या गटात बसत नाही. त्या व्यक्तीचं नाव सांगायचं, गटात न बसणार आहे. ठीक आहे, नाव बघायचे राहिले आपले. ऋतुजा किशोर कमल, ऋतुजा किशोर कमल, युवराज विनय. ऋतुजा इथं आहे. ऋतुजा किशोर कमल युवराज आणि विनय, हे 4 नावं दिलेले आहेत. आता यांचं काय पॅटर्न आहे ते शोधावं लागेल. पॅटर्न मध्ये काय काय की हे 86 वर आहे, हा 88 वर आहे, हा 90 वर आहे, त्यानंतर हा 91 वर आणि हे 12 वर. तर बघायला गेलं तर सम 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 आणि सम याच्यामध्ये एकच विषम आहे जो आहे विनया. तर विनया जी आहे ती आपल्या याच्यामध्ये काय ना फिट बसणार नाही त्या पॅटर्न मध्ये. तर विनया काय असणार, इथं आपलं उत्तर असणार आहे. हा राहिला शेवटचा प्रश्न, ज्याच्यामध्ये किशोर आधी जितक्या व्यक्ती जन्मलेल्या आहेत तितक्याच व्यक्ती किती 2 व्यक्तींच्या मध्ये जन्मलेल्या आहेत. 2 व्यक्तीच्या मध्ये पाहिजे किती आहेत. तर आता याच्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे आणि याचं उत्तर कुठे द्यायचं आहे. आता टेलिग्राम जॉईन होऊन तिथे देऊ शकता. टेलिग्राम चॅनलवर काय मिळणार, अशा प्रकारचे क्वेश्चन मिळणार आहे जे तुम्हाला सॉल्व्ह करायला, प्रॅक्टिस करायला खूप गरजेचं आहे. जसं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट हे ऐकलेलं आहे, तर आपल्याला जेवढी प्रॅक्टिस होईल तेवढे क्वेश्चन आपले काय होईल, चांगले चांगले बनत राहतील. त्यानंतरचा पुढचा पझल दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्या पझलमध्ये तुम्हाला दिलेला आहे परत हा थोडासा वरच्या साईडची एक लाईन दिसत नाही आहे स्क्रीनमध्ये,
तर मी तो वाचून सांगतो. 8 व्यक्ती एका कंपनीमध्ये 8 वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहे. आता आपल्याला माहिती आहे की गव्हर्नमेंट जॉब लागल्यानंतर नुसतं आपण त्या जॉबच्या भरोश्यावर तर बसणार नाही, काही ना काही बिझनेस करावाच लागेल. बिझनेस खूप मोठा पण करू शकतो, बरोबर. तर मग आता त्या बिझनेसमध्ये कशा कशा प्रकारचे लोक असतात, कुठल्या कुठल्या पोस्टवर काय काय कामं असतात हे तुम्ही जाणून घ्या. आता इथे दिलेलं आहे, याच्यामध्ये कोण कोण लोक असतात. तर एक सीईओ असतो, सीओओ असतो, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, HR हेड, असिस्टंट मॅनेजर, क्लर्क. पदांची रचना सिनियरिटीच्या उतरत्या क्रमाने. सीईओ वरिष्ठ आणि क्लर्क खाली, म्हणजे सर्वात वरचा सीईओ आहे, त्याच्या सर्वात खालचा क्लर्क आहे, असंच असतं. यांनी काही वेगळं नाही सांगितलं. प्रत्येक व्यक्ती हा एकाच पदावर काम करतो, प्रत्येक जण एकाच व्यक्तीवर पदावर काम करणार आहे. आणि त्याच्या पुढे क्वेश्चन सुरू होतो की भावनाच्या कनिष्ठ पदावर 4 पेक्षा अधिक व्यक्ती आहे. तर अगोदर आपण काय करून घेऊ, यांची हे लिहून घेऊ की कोण कोण कोणत्या कोणत्या पदावर आहेत. हे लिहून घेण्यासाठी आता इथे लिहितो. 1 2 3 4 5 6 7 8 लोक आहेत, बरोबर. त्या 8 मध्ये आपल्याला लिहून घ्यावं लागेल सीईओ, सीओओ, त्यानंतर प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, त्यानंतर HR, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर, मॅनेजर आणि असिस्टंट मॅनेजर अँड असिस्टंट मॅनेजर, आणि शेवटी आहे क्लर्क. तर ही आहे रँकिंग यांची. या रँकिंगमध्ये यांना काय करायचं, आपल्याला बसवायचं आहे. यांची माहिती मी इथंच लिहून घेतो रेड पेननी, जसं मी करतो, कारण जागा कमी असल्यामुळे तिथं मावणार नाही. तर यांची माहिती इथं लिहून घेऊ, नंतर स्क्रीन साईडला करता येते. आता याच्यामध्ये प्रत्येक व्यक्ती फक्त एकाच पदावर, ओके हे झालेलं आहे. भावनाच्या कनिष्ठ पदावर 4 पेक्षा अधिक व्यक्ती आहे, भावनाच्या कनिष्ठ पदावर. आता भावना जर इथं असेल, भावनाच्या कनिष्ठ पदावर म्हणजे हिच्या खाली 4 पेक्षा जास्त अधिक व्यक्ती आहे. 4 पेक्षा जास्त पाहिजे, 4 पेक्षा जास्त. म्हणजे 5 चालेल, 6 पण चालेल, आता 7 पण चालेल, 8 नाही चालणार, एवढं लक्षात घ्या. 5 6 7 ह्यापैकी कितीतरी लोक तिच्या खाली आहेत, खाली कामाला आहे, ठीक आहे. 5 6 7 1 2 3 4 5 6 7 पर्यंत हे काय होऊ शकतं, भावनाच्या खाली 5 6 7 एवढे लोक कामाला आहे, अधिक व्यक्ती कार्यरत आहे. भावना आणि अजय यांच्यामध्ये 2 व्यक्ती आहे. भावना आणि अजय मध्ये किती आहे, 2 व्यक्ती. परत माहित नाही खाली की वर. भावना आणि अजय 2 व्यक्ती आहे, 2 पदे आहेत, भावना आणि अजय यांच्यामध्ये 2 पदे आहेत. जो राखीच्या अगदी वरिष्ठ आहे, जो राखीच्या अगदी वरिष्ठ आहे. आता ही सेंटेन्स लक्षात घ्या. जो समजा आता इथं दिलेलं आहे की राखी आणि अजय, भावना आणि अजयचं नाव होतं, तर जो म्हणजे अजयच होणार, कन्फर्म आहे. पण जर समजा असं नाव असतं तर अक्षय आणि अजयच्या मध्ये 2 व्यक्ती आहे, जो राखीच्या वर आहे, म्हणजे कोण वर आहे, अक्षय वर आहे की अजय वर आहे. तर ह्याचं उत्तर नेहमी असतं सेकंड वाला वर असतो. म्हणजे जसं आता इथं भावना आणि अजय असे 2 व्यक्ती आहेत, तर जो सेकंड वाला असतो त्याच्याबद्दलच नेहमी ते बोललं जातं, ठीक आहे. तर अजय बद्दलच बोललं चाललंय की अजय जो आहे राखीच्या एकदम वर आहे, वरिष्ठ आहे. आणि आपल्याला माहिती आहे एकदम वर असेल तर आपण काय करतो, डार्क लाईननी दाखवतो. आहे जो राखीच्या अगदी वरिष्ठ पदावर आहे. साहिलच्या अगदी वरिष्ठ पदावरील आणि चेतन यांच्यामध्ये 2 पदे आहेत. साहिल आणि चेतन मध्ये 2 पद नाहीये, समजून घ्या. साहिल आणि चेतन मध्ये 2 पद आहेत का, नाही. तर साहिलच्या वर जो आहे त्याच्यामध्ये आणि चेतन मध्ये 2 पद आहेत. हे तर लिहिताना फक्त व्यवस्थित लिहा की साहिलच्या वर जो असेल, हा वर, याच्यामध्ये आणि चेतन मध्ये 2 व्यक्ती, छोटा चेतन, ठीक आहे. तर चेतन मध्ये आणि त्याच्यामध्ये 2 व्यक्ती आहेत, हे झालं. यांच्यामध्ये 2 पदे आहेत, 2 पदे काय व 2 व्यक्ती सेमच आहे. साहिल हा राखीपेक्षा वरिष्ठ आहे. साहिल राखीपेक्षा वरिष्ठ आहे, लक्षात घ्या. मी तिथं दिलंय की राखीपेक्षा साहिल काय वर आहे आणि वरिष्ठ पदावर आहे, ठीक आहे. जितके लोक राजेशपेक्षा वरिष्ठ आहेत तितकेच लोक दीप्तीपेक्षा कनिष्ठ आहे. जितके लोक राजेशपेक्षा वरिष्ठ आहे, राजेशच्या वर जेवढे असतील, हे लक्षात घ्या, राजेशच्या वर जेवढे असतील तेवढेच दीप्तीच्या काय असेल, खाली असतील. हे सेंटेन्स लिहिताना व्यवस्थित लिहा. राजेशच्या वर जेवढे तेवढेच दीप्तीच्या खाली, हे आपल्याला खूप महत्वाचं. दीप्तीपेक्षा खाली असतील, कनिष्ठ असतील आहेत. प्रिया ही दीप्तीपेक्षा वरिष्ठ आहे. प्रिया जी आहे ती दीप्तीच्या वर असेल, प्रिया, ठीक आहे, दिसते. प्रिया जी असेल ती वर असेल दीप्तीपेक्षा. आता हे माहिती घेऊन झालंय, याला करू साईडला. त्याला साईडला करताना एक सेकंड, ठीक आहे.
आता आपल्याकडे ही एवढी माहिती आलेली आहे. या सगळ्यांना माहितीला काय करायचं, पुट करायचं आहे. आता हे पुट करताना काय करायचं की बघू पहिले सेटअप कोणाचा चांगला बनतो. तर सेटअप भावनाचा तर बनतोय की 5 6 7 वर भावना आहे, 2 सोडून अजय आणि राखी आहे लगेच. त्यानंतर अजयच्या राखीच्या वर साहिल पाहिजे. तर ते तर साहिलच्या आणि चेतनमध्ये 2 लोक असतील. राजेशच्या वरती इकडे काहीच करू शकत नाही आपण. आपल्याकडे फक्त हे एक चान्स आहे, भावना 3 जागी बसू शकते. ज्याच्या खाली 5 लोक, ज्याच्या खाली 6 लोक, त्याच्या खाली 7 लोक, असे 3 जागा आहेत भावनाच्या. त्यानंतर भावना, अजय, राखी, राखीच्या वर साहिल आहे. राखी सर्वात वर येऊ नाही शकणार, एवढं लक्षात घ्यायचं. राखी ही वरच्या फ्लोअरवर नाही जाऊ शकणार, म्हणजे राखीच्या वर साहिल आहे, साहिलच्या वर आणखीन एक लोक आहे. म्हणजे राखी कमसे कम आपल्याला 8 जर असेल समजा, एक सेकंड, जर 8 असेल, ही जागा जर 8 असेल आणि हा 7 वर असेल, तर राखी 6 किंवा 6च्या खालीच पाहिजे. 1 ते 6 मध्ये पाहिजे राखी. राखी 1 ते 6 नाही, सॉरी, राखीच्या वर अजय पण आहे, अजयच्या वर साहिल असेल, तर 1 ते 5 मध्ये राखीची जागा पाहिजे. ठीक आहे, 1 ते 5 मध्ये राखीची जागा पाहिजे, एवढं कन्फर्म करा. 1 ते 5 मध्ये राखीची जागा पाहिजे आणि त्याच्यावरती अजय असला पाहिजे. ठीक आहे, जर राखीची जागा 1 ते 5 मध्ये असेल, 6 वर होऊ शकतो किंवा खाली. बरं ठीक आहे, देऊ आता भावनाला. आता काही ऑप्शन नाही आहे आपल्याला, सगळे भावना जी आहे ती 3 ठिकाणी बघून ठेवून बघावं लागेल भावनाला. एक तर सर्वात वर असू शकते भावना पहिलं, एक तर इथं असू शकते, किंवा तिसऱ्या ह्याच्यात इथं असू शकते. तिरपं चालत राहायचं आपलं, तिरकं. हा, 3 ठिकाणी भावनाची जागा असू शकते. भावना आणि भावनाच्या खाली 4 पेक्षा जास्त, 1 2 3 4 5, मग 6 पण असू शकतात, 7 पण असू शकतात. भावना आणि अजय मध्ये 2 लोक. इथं सिंपल आहे, इथं जागाच नाही म्हणून अजय इथं अजय डायरेक्टली येतो. वर पण होत नाही तर अजय इथं डायरेक्टली येतो. ठीक आहे, अजय. राखी आपल्याला 1 ते 5 मध्येच पाहिजे, म्हणजे वर तर होणार नाही. अजयच्या खालीच राखी पाहिजे डायरेक्टली. राखी आणि राखी. ठीक आहे, आता राखी जण झालाय, भावना झालाय, अजय झालाय, राखी झाली. राखीच्या वर आपल्याला साहिल पाहिजे, साहिलच्या वरच्याशी आणि त्याच्या दोघांमध्ये चेतन पाहिजे. साहिलचा वर जो कोणी असेल, तर राखीच्या वर साहिल इथं आणि इथं येऊ शकतो. आता हेच आपल्या सर्वात महत्वाची कंडिशन आहे. ही कंडिशन आपली काय सर्वात महत्वाची आहे, की ज्याच्यामध्ये राखीच्या वर जर मी साहिल घेतो, राखी इथं आहे, तर साहिल इथं किंवा इथे. साहिलच्या वर जो असेल, म्हणजे हा जो कोणी असेल भावना, कुठे गेलं, की साहिल जर इथं असेल, भावना आणि जो असेल चेतन, त्याच्यामध्ये 2 लोक पाहिजे. 1 2 चेतनला खाली जागा नाही, तर साहिल इथं तर नाहीये. साहिल इथं जर घेतला मी, तर याच्यावरती जो कोणी असेल त्याच्यामध्ये आणि चेतनमध्ये 2 लोक, तर चेतनमध्ये खाली जर आलं तर आपल्याला जागा नाहीये, तर ही कुठंच बसत नाहीये. थोडंसं डोकं लावा, ही पॉसिबिलिटी शक्य होत नाहीये. परत राखीच्या वर 3 जागा आहे साहिलसाठी. साहिल इथे येऊ शकणार नाही, साहिल कधीच 9th नंबरवर येणार नाही, कारण त्याच्यावरती कोणी ना कोणी पाहिजे. तर साहिल इथे येऊ शकतो, साहिल, भावना इथं. 1 2 सोडून चेतनला जागा नाही. साहिल इथं, एक जण कोणतरी इथं असेल, 1 2 सोडून चेतन, किंवा साहिल इथं आणि 1 2 नाही, इथं पण जमत नाही. आता हे राहिली तिसरी जागा. आपण बघितलं इथं चालत नव्हता, तर इथं बघू. साहिल याच्यावरचा 1 2 सोडून चेतन वर होऊ शकतो. साहिल इथं, चेतन 1 2 सोडून खाली तर होत नाही, तर साहिलच्या इथं आपण घेऊ शकतो. आणि साहिल इथं घेतलं तर 1 2 चेतन, इथं पण परत त्यांच्या 2 पॉसिबिलिटी येत आहेत. काही बदल असतील असे की जे टाइम टेकिंग घेणार, कारण प्रत्येक कसं सोपं देईल ना तुम्हाला, कुठे ना कुठे तुम्ही अडकायला पाहिजे, तर तोच हा प्लॅन आहे. तर आपण जे बसते पहिले जे आपण करून घेऊ, तो अगोदर बघून घेऊ. पहिला की साहिल इथं ठेवू. जर हे नाही झालं तर पुढची ट्राय करू. साहिलच्या वर हा इथं असेल, 1 2 चेतन वर होतो, खाली तर शक्य नाही. तर इथं असेल तो व्यक्ती, याच्या आणि चेतनमध्ये 2 लोक, तर चेतन सर्वात वर असेल. चेतन झाला. त्यानंतर जागा राहिली आहे फक्त आता दीप्ती आणि राजेशची. दीप्ती आणि राजेशला जागा ठेवताना अशी लक्षात ठेवा की पेअर पाहिजे. पेअर म्हणजे 1 आणि 8 जागा खाली पाहिजे, 2 आणि 7 जागा खाली पाहिजे, 3 आणि 6 पाहिजे, 4 आणि 5 पाहिजे, अशी जोडी झाली पाहिजे. तर दीप्ती आणि राजेशमध्ये बघू. आणि दीप्ती वर नाही जाणार, किंवा तिच्यावरती प्रिया आपल्याला जागा लागणार आहे. 1 जागा खाली आहे, नंबर 1 खाली आहे, हा नंबर 1 खाली आहे, 2 3 4 5 खाली आहे, आणि 1 6 7 खाली आहे. तर 1 8 2 7 3 6 हे तर फिट बसत नाहीये. म्हणजे याच्यात काय, ही जी बसलेली आहे ही सेटिंग चुकीची आहे सिटिंग. तर आपल्याला काय दुसरं करावं लागेल. एक सेकंड, दुसरं कुठलं, की चेतनला इथनं काढावं लागेल, साहिलला इथनं काढावं लागेल. दुसरी जागा आहे साहिलसाठी ही, की साहिलला इथं ठेवलंय. त्यानंतर इथं जो कोणी असेल, 1 2 सोडून चेतन इथं असेल,
ठीक आहे, चेतन झालाय. आता परत ही जोडी बघा, 1 7 खाली नाही आहे, सर 1 8 खाली आहे का? हा 1 8 खाली आहे, 1 आणि 8 जागा खाली आहे. तर 1 वर ठेवू आपण दीप्तीला. का दीप्तीला? कारण वरती प्रियाला जागा पाहिजे. दीप्ती, प्रिया आणि दीप्ती आणि राजेश मध्ये दोघं जण काय पाहिजे? खाली पाहिजे. तर आता इथं पहिलं रफ करून घेऊ. ओके, तर ही होईल आपली फायनल, की ज्याच्यामध्ये राजेश सर्वात वर, साहिल त्याच्या खाली, भावना, मी चेतन, प्रिया, अजय, राखी आणि दीप्ती. तर हे 5 लोक अशा प्रकारे बसतील. क्रॉस व्हेरीफाय केलं तरी जाणून येईल की आपलं हे बरोबर आहे की नाही. त्यासोबत याचे काही 5 क्वेश्चन असतील. ते 5 क्वेश्चन काय टेलिग्रामवर मिळतील. त्या टेलिग्रामवर येऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्या चॅनलवर ॲड झालं की तुम्हाला तिथं तुमचं पहिलं तुम्ही सॉल्व्ह करून बघा. त्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. त्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिसला क्वेश्चन भेटतील. तर इथं हा व्हिडिओ थांबू. पझल झालं, सिटिंग अरेंजमेंट राहिले. सिटिंग अरेंजमेंट पण वेगवेगळ्या प्रकारचे आहे, ते सॉल्व्ह करायला घेऊ. आणि परत सांगतो की प्रॅक्टिस खूप करणं गरजेचं आहे. कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्ही कितीही यूट्यूबवर चॅनल बघितले, कोणाचंही बघितलं तर काही फायदा नाही. कुठल्या तरी एका टीचरला फॉलो करा, मेंटॉरला फॉलो करा, त्याची पॅटर्न अडॉप्ट करा, त्या पॅटर्ननुसार क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्या आणि क्वेश्चनच जास्तीत जास्त सॉल्व्ह करा, जेणेकरून तुमची काय होईल, प्रॅक्टिस चांगली होईल. आता शेवटचे काही दिवस राहिले, ह्या शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्ही वेगळं काही एक्सपेरिमेंट करत बसू नका. ठीक आहे, धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा. जर वाटलं असेल काहीतरी महत्त्वाचं आहे तर तेच नेहमीचं फॉलो करा. खरं सांगतो की तुम्ही मागचं जे याच्या अगोदरचा जो व्हिडिओ आहे तो खरंच तुमच्या कृपेने खूप व्हायरल झालेला आहे. मी माझं शिकवण्याचं काम नक्कीच केलं आहे, पण तुमच्या साईडनी जे झालं आहे ना, ते काय सांगू, की खरंच खूप छान वाटलं की तुम्ही जो व्हायरल केला व्हिडिओ किंवा तुम्ही जो शेअर केला आहे, त्या एका व्हिडिओला आपल्या जवळपास 2000+ व्ह्यूज आलेले आहे. हे सगळं काही तुमचंच आहे. शेवटी ते मला नेहमी असं वाटतं म्हणायला, की इदम नमामि, की ते माझं नाही आहे, जे काय आहे ते तुमचंच आहे. तुम्ही केलंय म्हणून झालंय. मी माझं काम फक्त काय करतोय, देण्याचं काम करतोय. जे काय काम करताय ते बाकीचं राहिलेलं तुम्हीच करताय. तसाच हा व्हिडिओ पण शेअर करा. जे लोक खरंच प्रॅक्टिस करतायत, जे जेन्युइनली खरंच प्रॅक्टिस करण्याची शोधात म्हणजे जेन्युइनली करतायत प्रॅक्टिस, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ गेला. आपलं टेलिग्राम चॅनल जर भेटलं तर त्यांना प्रॅक्टिसला इकडे-तिकडे शोधण्यापेक्षा खूप टाईम जातो ह्या गोष्टींमध्ये, की इथनं क्वेश्चन शोधा, तिथनं क्वेश्चन शोधा. तर ते काम कमी करा. ते कमी काम करणं कसं होईल, की आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तिथं काय मिळू शकतील, क्वेश्चन मिळू शकतील सिमिलर. मग ते तुम्ही काय करू शकता, इझिली सॉल्व्ह करू शकता. कॉम्पिटिशन होईल म्हणजे तिथल्या तिथं मुलांमध्ये, तर ते पण तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.